हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका वर्षाच्या मुलीसाठी इथे ब्लाउज आणि इथे लेहंगा शिवणार आहोत। त्यासाठी मी इथे 100 सेंटीमीटरचं फक्त इथे आपण हे खाण्याचं पीस घेतलंय। आता बघा, आधी तर आपण स्कर्टची इथे कटिंग करणार आहोत। त्याच्यासाठी आपण हा जो आपला काठाचे दोघे जे पार्ट आहे तर यामध्ये उंचीनुसार आधी आपण जो खालचा आपला लेहंगा आहे त्याची आपण कटिंग करायची। तर मेजरमेंट कसं घ्यायचंय तर या पॉइंट पासून एक 12 इंचावरती आपण सरळ लाईन कट करून घेऊया। तर इथे आपण 12 इंचावरून मेजरमेंट घेतलंय आणि हा कापड आपण इथे वेगळा करून घेऊया। आता इथे बघा, मी हा जो कापड आपण कट केलाय परत आपल्याला या पॉइंटला ठेवण्याला साधारण इथे आपल्याला डिझाईन करता येईल पुढे पार्टला एवढा आपण इथे पार्ट सोडणार आहोत। त्यानंतर इथून जेवढे आपण याची उंची घेतली 12 इंच एवढा आपण इथे कापड मी परत याला कट करून घेते। आता बघा, आपण इथे यानुसार हा एक आपला खाली लेंग्याचा पार्ट झालाय आणि त्याला ही पट्टी आपल्याला अटॅच करायची। आता एवढा आपला इथे पार्ट रेडी झालाय। आता सेट घेराचा पार्ट आहे आपला इथे फक्त 20 इंचाचा। तर आपल्याला यात करायचं काय, इथे एक साधारण 22 इंचावरती 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। यानुसार आपल्याला इथे बारीक 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 प्लेट्स लावून घ्यायचे आहेत आणि या प्लेट्सचं जर पूर्ण प्लेट्स टाकल्यानंतर याची जी उंची आहे ती आपण 22 इंच यायला हवी। तर आधी आपण याच्या प्लेट्स टाकून घेऊया। आता बघा, आपण या पद्धतीने इथे बॉक्स प्लेट लावत मी पूर्ण 21 इंचापर्यंत इथे खालचा लेंगा जो आहे तो आपण इथे स्टिच केलाय। आता याच्यामध्ये आपल्याला करायचं काय, आधी तर आपल्याला कमरेसाठी डबल फोल्ड होईल अशी 2 इंचाची आणि लांबीला इथे आपल्याला यामध्ये या पॉइंट पासून 4 इंचाची पट्टी कट करायची आहे। चौडाईला आपण 4 इंचाची हवी आहे आणि लांबीला इथे आपल्याला 21 इंचाची अशी आपल्याला पट्टी कट करायची कमरेसाठी। आणि त्यानंतर बघा, यामध्ये आपल्याला अस्तर सुद्धा लावायचंय। तर अस्तरची आपल्याला कटिंग कशी करायची हे आपण 12 इंच घेतले। याच्यामध्ये आपल्याला सरळ जो पट्टा आहे तो 10 इंचाचा इथे कट करायचा। याच्यापेक्षा याची उंची आपण 2 इंचाने कमी घेणार आहोत। आता बघा, इथून आपण जसं मी तुम्हाला म्हटले 10 इंचाची ही आपण पट्टीची अस्तराची कट करतोय। जेवढा आपण खाली घेरा लावू तसं हे बेबी डॉल सारखा स्कर्ट इथे खूप छान दिसतो। त्याच्यामुळे मी आता हे सुद्धा आपण 100 सेंटीमीटरचं अस्तर घेतलंय। तर याला पण आपण डबल हा पार्ट जसं आपण इथून कट केला सेम आपल्याला याला या जो काठाचा पार्ट आहे या पॉइंटला ठेवायचा आहे आणि परत याला सुद्धा आपण कट करून अटॅच करून याच्या सुद्धा आपण प्लेट्स लावून आपण आपल्या लेंग्याला आतल्या साईडने इथे मॅच करणार आहोत। आतल्या पॉइंटने पण आपण या पद्धतीने प्लेट्स लावून अस्तर इथे लावून घेतलंय। आता आपला अस्तर लावून झाल्याने घेऱ्याचा पार्ट जो खालचा आपला लेंग्याचा तो इथे रेडी झालाय। आता मेन आधी बघा, आपलं इथे जसं की मी तुम्हाला म्हटलं आपलं फक्त इथे 100 सेंटीमीटरचा पीस येते। यातून आधी आपण ब्लाऊजचा जो पार्ट आहे लहान बेबीचा तो आधी आपण कट करून घेऊया। तर इथे मी डायरेक्टली कापडावर कटिंग न करता इथे आपण न्यूजपेपर घेतलाय। आधी मी इथे कटिंग जी इथे न्यूजपेपरवरती करणार आहे, त्यानंतर आपण मेन फॅब्रिकवर ठेवण्याला कट करायचंय। आता इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलाय, बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली। तर बघा, आता या बंद बाजूपासून उंची आपल्याला घ्यायची आहे। तर उंची आपल्याला तयार इथे हवी आहे 8 इंच तयार हवी आहे। आपण 9 इंच घेऊया, 1 इंच एक्स्ट्रा। आता लहान बेबीचं ब्लाऊजचं शोल्डरचं मेजरमेंट ह्या काही गोष्टी लक्षात घ्यायच्या। 4.5 इंचावरती मी इथे शोल्डर घेतेय। 4.5चं शोल्डर घेतलंय। या पॉइंट पासून फक्त आपण बघा 4 इंचावरती आपण मुंड्याची उंची घेतली। 4.5 शोल्डर घेतले। मुंड्याची उंची जी आहे ती आपण इथे घेतली 4.5 इंचावरती आणि या पॉइंट पासून आता चेस्ट घेर आहे आपल्या इथं 20 इंचाचा। तर आपण 5 वरती 1 पॉइंट देऊया आणि जसं की आता हे वाढतं माप आहे त्याच्यामुळे मी इथे मार्जिन जी आहे ती इथे घेते 2 इंचावरती। आणि या पॉइंटला आपल्याला पाठीमागच्या पार्टला आपल्याला द्यायची इथे फक्त 1.25 आणि जस्ट 2 लाईन 1.25 इंचावरती आपल्याला पाठीमागची गोलाई द्यायची आहे। आणि आता बघा, लहान बाळाचा पोटाचं आणि चेस्टचं वेगळं मेजरमेंट राहत नाही, एकसारखंच माप राहतं। तर आपण हा जो पार्ट आहे इथे उंचीनुसार इथे मी 9 इंचावरती जो पॉइंट दिलाय इथे आपण सरळ लाईन ड्रॉ करूया। आणि हा जो आपला साईड पॉइंटचा पार्ट आहे फिक्स पॉइंट मार्क करायचा नाहीये, फक्त साईडवाला आपल्याला इथे मॅच करायचा आहे। तर मी साईडवाला मॅच केलाय। आता त्यानंतर बघा, गळ्याचा जो घेरा आहे गळ्याचा घेरा आपल्याला घ्यायचा इथे 2 इंचावरती।
गळ्याचा घेरा मी घेतलाय 2 इंचावरती। त्यानंतर आता पुढची जी गळ्याची जी उंची आहे, पुढची जी गळ्याची उंची ती आपण लहान बाळासाठी इथे घेतोय 3 इंचावरती। आणि याला पसरट आपल्याला घ्यायचा नाहीये, तर जर पसरट घेतला तर या पॉइंटला असा जो कापड आहे तो इथे वरती लहान बाळासाठीचा, त्याच्यामुळे फक्त याला या पॉइंटने हलकीशी आपल्याला इथे गोलाई घ्यायची, जेणेकरून गळा हा बॉडीमध्ये व्यवस्थित बसेल। तर आपण बघा हा आता याची आपण कटिंग करून घेऊया। याची कटिंग झाल्यानंतर आपल्याला हेच मेन फॅब्रिकवरती ठेवून याची आपल्याला कटिंग करायची पेपरवरती। आपला पुढचा पार्ट इथे रेडी आहे। आता याला आपण करायचं काय, मला हा जो आपला पट्टीवाला पार्ट आहे साईड पॉइंट पासून आपण 2 इंचाची फिटिंग टाकू आणि हा काटाचा पार्ट पुढच्या पार्टला लावायचा आहे, पण याच्या त्याची कटिंग होणार नाही, तर हा पार्ट मी सेपरेट आधी कट करून घेते, नंतर आपल्याला याला मॅच करायचं आहे। हा पार्ट आपण साईडला ठेवूया आणि ब्लाउज पीस वरती याला आपण बघा आता या पॉइंटला जिथे हा ऍडजस्ट होईल, आता या पॉइंटला इथे बस आता आहे तसं मी याला कटिंग करून घेते। तर इथे बघा आपण पुढचा जो पार्ट आहे तो आपण कट करून घेतलाय। आता या पॉइंटला आपला पुढचा जो पार्ट आहे तो आपला इथे रेडी झालाय। आता बॅक पोर्शन साठी आपल्याला करायचं काय, हा जो आपण पेपर कटिंग केलेला पार्ट आहे याला घ्यायचा आहे आणि इथे बघा आता पाठीमागच्या पार्टला आपल्याला नॉड लावायचे। तर नॉड लावण्यासाठी आपल्याला करायचं काय, लहान बाळ आहे त्याला हुक किंवा आपण बटन लावू शकत नाही, ते टोचतील, त्याच्यामुळे आपल्याला करायचं काय, आता हा जो पाठीमागचा पार्ट आहे गळ्याचा घेरेचा, इथून आपल्याला सेंट्रल पॉइंट पासून याला कट करायचं आहे आणि या पॉइंटला आपल्याला नॉड लावायचे। तर मी आता शोल्डर मध्ये कमी जास्त करायचं नाहीये, फक्त या पॉइंट पासून याला आपल्याला कटिंग करून घ्यायची आणि हाच पार्ट आता आपल्याला कापडावरती ठेवण्याची आपल्याला कटिंग करायची। आता इथे ओपन साइड आहे आपली वाली, डबल फोल्ड मी कापड ठेवलाय आणि याला आपल्याला या पॉइंटला ठेवून याची वाली साइड पॉइंट पासून पूर्ण याची कटिंग करून घ्यायची। या पॉइंट पासून आता इथे आपल्याला नॉड लावायची, तर पाठीमागचा पार्ट पण आपला इथे रेडी। आता पाठीमागचा पार्ट रेडी, आता शिल्लक कापड आपल्याकडे तुम्ही बघाल तर काहीसं या पद्धतीने। आता यातून आपण स्लीव पण कट करायची आहे, त्यानंतर यातून आपल्याला कमरेसाठी पट्टा पण रेडी करायचा आहे। तर त्यासाठी आधी तर बघा मी या पॉइंटला इथून हा जो आपला बॉक्स शेप मध्ये कापड आहे याला मी सेपरेट करून घेते। आपल्याला स्लीव साठी हा आपल्याला लागणार आहे, तर बस एवढा। याला आपण डबल फोल्ड करणार आहोत आणि या कापडाची आपण स्लीव बनवणार आहोत। तर याची आपल्याला या पॉइंट पासून एक 3 प्लेट्स आणि या पॉइंट पासून एक 3 प्लेट्स या पद्धतीने आपण स्लीव बनवणार आहोत। त्यासाठी मी पट्टी कट केली आहे, जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटले आपल्याला आता कमरेसाठी ते कापड हवंय, तर तुम्ही इथे बघू शकता काहीसं आपल्याला यामध्ये मी ही जी 2 इंचाची पट्टी हिला सरळ घेणार आहे आणि त्यानंतर खाली अटॅच मी अस्तराची पट्टी लावणार आहे, जी आपली आतल्या साईडने येणार आहे आणि ही पट्टी आपली बाहेरून येणार आहे। तर इथे आपण 22 इंचाची ही पट्टी घेतली आहे, मी अस्तराची पट्टीला जॉईन केली कारण कापड आपल्या इथे शिल्लक नव्हता। त्याला आपल्याला मॅच करताना कसं मॅच करायचंय, हा जो आपला साडीवाला पार्ट आहे याला आपल्याला या पद्धतीपासून बाहेरचा जो पार्ट आहे इथून याला आपल्याला स्टिच करायचंय आणि अस्तराची जी पट्टी ती आपल्याला या पद्धतीने आतल्या साईडने फोल्ड करायची। या पद्धतीने पूर्ण आपण कमरेला पट्टी लावून लेहंगा इथे रेडी करणार आहोत। जे नवीन शिकते स्पेशली त्यांच्यासाठी सांगेन, डायरेक्ट पट्टी मॅच करण्याआधी तुम्ही हा जो साइड पॉइंटचा पार्ट आहे याला आपल्याला इथे पट्टी दुमडून घ्यायची, जेणेकरून दिसायला हे छान दिसेल। साधारण हे मॅच करताना लहान बाळाचं तर तुम्ही 2.5 इंचापर्यंत इथून फोल्ड करा, त्यानंतर खाली डायरेक्ट घागरा जो तो आपण इथे स्टिच करायचा आहे। तर बघा इथे आपण स्कर्ट जो आहे तो आपण रेडी करून घेतलाय। आता स्कर्ट रेडी झालाय, आता आपण याचं ब्लाऊज जे ते स्टिच करणार आहोत। आता इथे आपण ब्लाऊज घेतलंय, आता मी अस्तराची गळ्याची कटिंग केलेली नाहीये इथे, तर आपण काय करणार आहोत, आधी सरळ मी इथे गळ्याला स्टिच करणार आहेत आणि त्यानंतर हा जो पार्ट आहे तो आपण आतल्या साईडने इथे फोल्ड करून घेणार आहोत। साइड पॉइंट पासून फोल्ड केल्यानंतर वरून याला शिलाई लावायची आहे, पूर्ण साइड पॉइंट पासून मॅच करायचंय आणि हा जो आपण काठाचा पार्ट कट केलाय तो मी इथे पुढच्या पार्टला इथे मॅच करणार आहे। आता बघा, आता पाठीमागच्या पॉइंटला आपण अस्तर ठेवलंय, त्याच्यावरती हा पार्ट आपण उलटा ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी हे या पद्धतीने आपण
बारीक बारीक नॉट बनवले. यांना आपल्याला करायचं काय, या पॉईंटने याला उलट्या साईडने इथे आतल्या साईडला ठेवायचं आहे आणि या पॉईंटने आपल्याला त्याला स्टिच करायचं आहे वरून आणि हा कपडा आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे. तर इथे बघा या पद्धतीने आपण पूर्ण जो ड्रेस आहे तो इथे रेडी करून घेतलाय. हा बघा हा आपला फ्रंट पार्ट. या पद्धतीने आपण पूर्ण ड्रेस कंप्लीट करून घेतलाय.